संख्यांचे प्रकार समसंख्या व विषम संख्या, मूळ संख्या व संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या व सहमूळ संख्या यांची माहिती आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलेली होती। आज आपण यावर आधारित नमुना प्रश्न पाहणार आहोत। आता यामधील पहिलं उदाहरण आपण पाहूया। 49 च्या पुढील 12वी विषम संख्या कोणती? आणि पर्याय काय आहेत पहा, 77, 75, 71 आणि 73। आता या ठिकाणी दिलेली संख्या कोणती आहे पहा, 49 आहे। 49 च्या पुढची संख्या काढायची आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय द्यावं लागणार आहे, प्लस चिन्ह द्यावं लागणार। 12वी काय काढायची आहे लक्षात घ्या, विषम संख्या काढायची आहे। प्रामुख्याने लक्षात घ्या, दोन विषम संख्यामध्ये 2 चा फरक असतो, म्हणजे असं 12 वेळा पाहायचं आहे, म्हणजेच आपल्याला 12 गुणिले या ठिकाणी किती करावं लागणार आहे, 2 करावं लागणार आहे। विषम नंतर विषमच विचारलेले आहे, त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या हे आहे असं राहील, म्हणजे काय येणार आहे, 49 अधिक 12 दुने 24। या दोघांची बेरीज करूया, 9 आणि 4 13 3, आजचा गेला 1, 4 आणि 2 6 आणि 7। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 49 च्या पुढील 12वी विषम संख्या जी आहे ती 12वी विषम संख्या किती आली, 73। पर्याय क्रमांक 4 जे आहे ते पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल, उत्तर असेल। दुसरं उदाहरण पहा मित्रांनो, क्रमशः 21 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पर्याय 1 आहे 1075, पर्याय 2 आहे 1065, पर्याय 3 आहे 965 आणि पर्याय 4 आहे 1006। आता लक्षात घ्या, बेरीज ज्यावेळेस काढायची आहे त्यावेळेस बेरीज काढण्यासाठी या ठिकाणी सर्व क्रमशः येणाऱ्या संख्यांची बेरीज असू द्या, समसंख्यांची बेरीज असू द्या, त्याचबरोबर विषम संख्यांची बेरीज असू द्या, याच्यासाठी मी एक सूत्र सांगितलं होतं तुम्हाला पहा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले कंस पूर्ण एकूण संख्या। आता याच उदाहरणामध्ये पहा बरोबर कंसामध्ये कुठून कुठपर्यंत बेरीज विचारलेली आहे, 21 पासून 50 पर्यंत। म्हणजे आता पहिली संख्या जी आहे ती पहिली संख्या या ठिकाणी काय आली, 21 अधिक शेवटची संख्या कोणती आलेली आहे, 50 छेद 2 गुणिले आता एकूण संख्या किती होतात ते पाहायचं आहे आपल्याला। आता संख्या आपण 1 पासून सुरुवात केल्या तर 1 ते 50 काय होणार आहे, 50 संख्या होणार आहे। आणि 21 पासून विचारलंय म्हणजे ह्याच्या अगोदरच्या 20 संख्या आलेल्या नाही, म्हणजे 50 मधल्या 20 संख्या आल्या नाहीत, म्हणजे या ठिकाणी एकूण संख्या 21 ते 50 पर्यंतच्या किती झाल्या, 30 झाल्या, लक्षात घ्या। आता या ठिकाणी या दोघांची बेरीज करूया, 0 अधिक 1 5 आणि 2 7 छेद 2 गुणिले 30, बे 1 बे 15 30 राहिलं काय पहा या ठिकाणी 71 गुणिले 15। 71 ला आपण या ठिकाणी 15 ने गुणूया, 15 1 15, 15 5 हातचा गेला 1, 15 7 105, 105 आणि 1 106। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, क्रमशः 21 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज या ठिकाणी किती आली, 1065 आली। पर्याय क्रमांक 2 1065 हे त्याचं काय असेल, उत्तर असेल। तिसरं उदाहरण पहा विद्यार्थी मित्रांनो, x ही विषम संख्या आहे, तर पुढील पैकी कोणती समसंख्या असेल? पर्याय 1 पहा 2x अधिक 1, पर्याय 2 2x वजा 1, पर्याय 3 2x अधिक 4 आणि पर्याय 4 काय आहे, 2x वजा 3। आता या ठिकाणी या गणितामध्ये दिले काय पहा, x ही विषम संख्या आहे। आता x समजा x विषम संख्या आहे, म्हणजे x बरोबर आपण काय करूया, 3 घेऊया, 3 घ्या, 1 घ्या, 5 घ्या, कोणती एक काय करा, विषम संख्या घ्या आणि ही जी किंमत आहे ही किंमत प्रत्येक पर्यायामध्ये काय करायची आहे, ठेवायची आहे, आणि ज्या पर्यायामध्ये समसंख्या असेल तो त्याचा काय असेल, उत्तर असेल। आता x बरोबर 3 घेतला आपण, 2 आणि x मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, लक्षात घ्या। 3 जर किंमत ठेवली तर 3 दुने 6 अधिक 1 6 आणि 1 7, ही काय आली, विषम संख्या आली। दुसऱ्या पर्यायामध्ये x बरोबर 3 ठेवूया,
या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे 3, 3 दुने 6, 6 वजा 1, 6 मधून 1 गेला 5, 5 ही काय आहे विषम संख्या आहे. एक्स ची किंमत या ठिकाणी आपण 3 ठेवूया, गुणिले 3, 3 दुने 6 अधिक 4, 6 आणि 4 10, या ठिकाणी काय आली सम आली. त्यानंतर 3 किंमत ठेवूया, 2 गुणिले 3, 3 दुने 6, 6 वजा 3, 6 तून 3 गेला राहिला 3, ही काय आली विषम. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी काय आलं सम हे उत्तर आलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 2x अधिक 4 ही जी आहे ती ही काय असेल समसंख्या असेल. चौथं उदाहरण पहा, 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे, तर त्या पुढील क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या कोणती. पर्याय 1 पहा 2x वजा 7, पर्याय 2 2x वजा 9, पर्याय 3 2x अधिक 7 आणि पर्याय 4 काय आहे 2x अधिक 9. आता या ठिकाणी पहा 2x अधिक 3 ही जी आहे ती काय आहे विषम संख्या आहे. त्याच्या काय विचारलेलं आहे पुढची संख्या विचारलेली आहे. पुढची म्हटल्यानंतर या ठिकाणी काय येणार आहे प्लस येणार आहे लक्षात घ्या. आणि पुढील क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या कोणती. विषमला विषमच विचारलेला आहे, तिसरी विचारलेली आहे. दोन क्रमागत विषम संख्यामध्ये कितीचा फरक असतो 2 चा फरक असतो. म्हणजे तिसरी विचारली म्हणून या ठिकाणी काय करावं लागणार 3 गुणिले 2 आपल्याला करावं लागणार. मग आता या ठिकाणी पहा 2x अधिक 3 ला 2x अधिक 3 अधिक अगोदर गुणाकार करूया 3 दुने 6, 2x ला 2x अधिक 3 अधिक 6 अधिक 6 आणि 3 9, 2x अधिक 9, 2x अधिक 3 ही जर विषम संख्या असेल तर त्या पुढची क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या जी आहे ती कोणती असेल 2x अधिक 9 असेल. 2x अधिक 9 पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय असेल उत्तर असेल. पाचवं उदाहरण पहा, 223 नंतर क्रमाने येणारी 23वी समसंख्या कोणती. पर्याय 1 268, पर्याय 2 270, पर्याय 3 266 आणि पर्याय 4 272 आहे. आता या ठिकाणी पहा 223 नंतर म्हणून या ठिकाणी काय येणार आहे प्लस येणार आहे. 223 ही काय आहे विषम संख्या आहे आणि विषम संख्येनंतर काय विचारलेलं आहे तुम्हाला समसंख्या विचारलेलं आहे लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी सांगा दोन विषम संख्यामध्ये कितीचा फरक असतो 2 चा फरक असतो. अशी 23वी संख्या काढायची आहे म्हणजे 23 गुणिले 2 आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे ऍड करावं लागणार आहे. पण पहिली विषम या ठिकाणी 223 आणि त्यानंतर येणारी समसंख्या याच्यामध्ये फक्त कितीचा फरक असणार आहे 1 चा फरक असणार आहे. त्यामुळे आलेल्या याच्यामध्ये उत्तरामध्ये आपल्याला -1 काय करावं लागणार आहे करावा लागणार आहे. पहा आता या ठिकाणी 223 ही काय दिलेली आहे विषम संख्या दिलेली आहे आणि या विषम संख्येनंतरची 23वी समसंख्या म्हणजे या ठिकाणी आपल्याला नंतर म्हणून प्लस 23 गुणिले 2 कारण दोन समसंख्यामध्ये कितीचा फरक असतो 2 चा फरक असतो. असा 23 वेळा फरक आहे म्हणजे 23 गुणिले 2 त्याच्यामध्ये मिळवावं लागेल. आणि विषम नंतरची सम विचारली म्हणजे पहिल्या या ठिकाणी विषम आणि सम मध्ये फक्त कितीचा 1 चा फरक असणार आहे 2 चा फरक नसणार आहे म्हणून याच्यामधून 1 काय करायचं आहे मायनस करायचं आहे. 223 ला 223 अधिक चिन्हाला अधिक चिन्ह या ठिकाणी ह्या दोघांचा गुणाकार करूया 23 दुने 46 वजा 1. सुरुवातीला या दोघांची बेरीज करूया 6 आणि 3 9, 4 आणि 2 6, 2 ला 2 वजा किती आहे पहा 1. 269 मधून 1 गेला 268 म्हणजे 223 नंतर क्रमाने येणारी 23वी संख्या समसंख्या जी आहे ती समसंख्या काय असेल 268. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय असेल उत्तर असेल. सहावा प्रश्न पहा, समूळ संख्यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. पहिला पर्याय काय दिलाय पहा, दोन समूळ संख्यांमध्ये नेहमीच एक संख्या सम व एक संख्या विषम असते. दुसरा पर्याय काय पहा, एखाद्या संख्येला दोन समूळ संख्यांनी भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारानेही भाग जातो. तिसरा पर्याय पहा, कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही समूळ संख्यांची जोडी असते आणि समूळ संख्यांचा एक हा एकच सामायिक विभाजक असतो. आता हा प्रश्न समजून घेत असताना सुरुवातीला तुम्हाला समूळ संख्या कशाला म्हणायचं ते माहित पाहिजे.
लक्षात घ्या, ज्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त काय असतो, एक असतो, त्या संख्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं, सहमूळ संख्या असं म्हटलं जातं. म्हणजे सहमूळ संख्यांचा एक हा एक सामायिक विभाजक असतो. हे विधान काय आहे, बरोबर विधान आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सहमूळ संख्यांच्या बाबतीमध्ये काय गुणधर्म सांगितला होता पहा. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या या काय असतात, सहमूळ संख्या असतात. म्हणजे या ठिकाणी पहा, कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. हे वाक्य काय आहे, बरोबर आहे. समजा क्रमाने येणाऱ्या दोन संख्या आपण 4 आणि 5 घेऊया. 4 चे विभाजक कोणते आहेत, लक्षात घ्या. 4 चे विभाजक आहेत 1 2 4 आणि 5 चे विभाजक काय आहेत पहा. 5 चे विभाजक आहेत 1 आणि 5. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, या दोघांमध्ये फक्त एक हा सामायिक विभाजक आहे. म्हणजे क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या ज्या आहेत त्या दोन संख्या ह्या काय असतात, सहमूळ संख्या असतात. हे तिसरं वाक्य ही काय आहे, बरोबर आहे. आता दुसरं वाक्य काय म्हणते पहा. एखाद्या संख्येला दोन सहमूळ संख्यांनी भाग जात असेल. आता एक संख्या आपण काय घेऊया, 20 घेऊया. आणि 20 या संख्येला दोन सहमूळ संख्या कोणत्या आहेत, 4 आणि 5 न भाग जातो. तर काय म्हटलेलं आहे, त्याच्या गुणाकाराने ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय येणार आहे, 4 पंचे 20, 20 ने 20 ला भाग जातो. म्हणजे या ठिकाणी दुसरं वाक्य ही काय आहे, या ठिकाणी लक्षात घ्या, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पहिलं वाक्य जे आहे ते पहिलं वाक्य या ठिकाणी काय आहे, चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे तेही पाहूया आपण. दोन सहमूळ संख्यांमध्ये नेहमीच एक संख्या सम आणि एक काय असते, विषम असते. समजा आपण दोन संख्या घेतल्या 3 आणि 5. 3 चे विभाजक काय येणार आहेत, 3 चे विभाजक 1 आणि 3. 5 चे विभाजक काय येणार आहेत, लक्षात घ्या. 5 चे विभाजक येणार आहेत 1 आणि 5. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 1 1 काय आहे, सामायिक विभाजक आहे. म्हणजे लक्षात घ्या, 3 आणि 5 ह्या काय झाल्या, सहमूळ संख्या झाल्या. मग याच्यामध्ये दोन्ही काय आहेत, लक्षात घ्या, विषम आहेत. मग या ठिकाणी काय दिलंय, एक सम असते आणि एक विषम असते. हे जे वाक्य आहे हे वाक्य काय येणार आहे, चुकीचं येणार आहे. नेहमीच म्हटलंय या ठिकाणी, त्याच्यामुळे हे वाक्य काय आलं, चुकीचं आलं. त्याचबरोबर सहमूळ संख्यांच्या बाबतीत अजून एक गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे. सहमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो, तर सहमूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या त्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. त्याचबरोबर कोणत्याही दोन मूळ संख्या जर घेतल्या तर त्या मूळ संख्या 2 घ्या 3 घ्या, तर ह्या मूळ संख्या ह्या नेहमीच काय असतात, सहमूळ संख्या असतात. हाही गुणधर्म या ठिकाणी काय करा, लक्षात ठेवा. 7वा प्रश्न पहा. पुढील पैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही. पर्याय 3 व 5, 11 व 13, 17 व 19, 399 व 401. आता जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यांची सुरुवातीला या ठिकाणी व्याख्या माहित असणं आवश्यक आहे. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या संख्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं, जोडमूळ संख्या असं म्हटलं जातं किंवा जुळ्या मूळ संख्या देखील म्हटलं जातं. आता त्याच्यासाठी तुम्हाला 25 मूळ संख्या पाठ पाहिजेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी 2-2चा फरक असणाऱ्या जोडमूळ संख्या सांगता लगेच आल्या पाहिजेत. 1 ते 100 मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, एकूण जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत. आता त्या 8 जोड्या कोणत्या आहेत पहा. 3 5, 5 7, 11 13, 17 19, 29 31, 41 43, 59 61 आणि 71 73. अशा ह्या 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत. पहा वाटलं तर प्रत्येक दोन मूळ संख्यामध्ये या ठिकाणी कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. 3 व 5 ही जोडमूळ संख्याची जोडी आहे. 11 व 13 ही देखील जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 17 व 19 ही देखील जोडमूळ संख्यांची जोडी आहे. आता या ठिकाणी पहा, 399, 9 9 18, 18 आणि 3 21, 21 ला 3 न भाग जातो. म्हणजे या ठिकाणी 399 ही काय नाही, मूळ संख्या नाही. म्हणजे 399 आणि 401 ही जोडमूळ संख्याची जोडी येणार नाही. पर्याय क्रमांक 4 ही काय, 399 व 401 ही जोडमूळ संख्याची जोडी नाही. 8वं उदाहरण पहा. लहानात लहान विषम मूळ संख्येचा वर्ग व त्या संख्येची तिप्पट यांतील फरक किती.
3 वजा 1 1 0. आता या ठिकाणी लक्षात घ्या, लहानात लहान विषम मूळ संख्या, लहानात लहान विषम मूळ संख्या या ठिकाणी किती आहे लक्षात घ्या 3. 3चा आपल्याला काय करायला सांगितलेला आहे वर्ग. त्यानंतर त्या संख्येची तिप्पट. आता लहानात लहान मूळ संख्या कोणती आहे 3. 3 ची तिप्पट म्हणजे 3 ला आपल्याला काय करायचं आहे 3 ने गुणायचं आहे. आणि यांच्यातला आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे फरक. फरक म्हणजे यांची काय करावं लागेल आपल्याला वजाबाकी करावं लागेल. 3चा वर्ग 9 वजा 3 त्रिक 9, 9तून 9 गेला 0. म्हणजे लहानात लहान विषम मूळ संख्येचा वर्ग आणि त्या संख्येची तिप्पट यांच्यामधला फरक जो आहे तो फरक किती आला 0. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय असेल उत्तर असेल. पुढचं उदाहरण पहा. 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी टिंबटिंब जोड्यांमध्ये 6चा फरक आहे. आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला 6चा फरक असणाऱ्या संख्या, त्याचबरोबर 4चा फरक असणाऱ्या संख्या, अशा ज्या जोड्या आहेत या जोड्या किती आहेत लक्षात घ्या 7 आहेत. आता या ठिकाणी प्रत्यक्षात आपण मूळ संख्या लिहूया आणि आपण ठरवूया या ठिकाणी लक्षात घ्या. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97. अशा ह्या 1 ते 100 मधल्या ह्या 25 काय आहेत मूळ संख्या आहेत. आणि या मूळ संख्यांच्या जवळच्या जोड्यांमध्ये क्रमाने येणाऱ्या जोड्यांमध्ये आपण काय करूया फरक काढूया. 3तून 2 गेला 1, 5तून 3 गेला 2, 7मधून 5 गेला 2, 11तून 7 गेला 4, 13तून 11 गेले 2, 17तून 13 गेला 4, 19 मधून 17 गेला 2, 23 मधून 19 गेला 4, 29 मधून 23 गेला 6, 2 6 4 2 4 6 6 2 6 4 2 6 4 6 8. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय पहा. 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांमध्ये 6चा फरक असलेल्या जोड्या. आता 6चा फरक पहा या ठिकाणी 23 29 31 37 47 53 61 67 73 79 आणि 83 89. किती जोड्या झाल्या पहा 1 2 3 4 5 6. आणि या ठिकाणी एक राहिली पहा आपली 53 59. म्हणजे या ठिकाणी किती आल्या जोड्या 7 जोड्या ज्या आहेत त्या 7 जोड्या या ठिकाणी 6चा फरक असणाऱ्या आल्या. कोणकोणत्या 7 जोड्या आल्या पहा 23 29 31 37 47 53 53 59 61 67 73 79 83 89. लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7. 6चा फरक असणाऱ्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या लक्षात घ्या किती जोड्या आहेत 7 जोड्या आहेत. त्याचबरोबर 4चा फरक येणाऱ्या देखील किती जोड्या आहेत लक्षात घ्या 7 जोड्या आहेत. पहा कोणत्या 7 11 13 17 19 23 37 41 43 47 67 71 79 83. मोजून पहा 1 2 3 4 5 6 7. म्हणजे या ठिकाणी क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यामध्ये 4चा फरक असणाऱ्या जोड्या देखील या ठिकाणी किती आहेत लक्षात घ्या 7च आहेत. आणि लक्षात घ्या 2चा फरक असणाऱ्या ज्या आहेत त्या 2चा फरक म्हणजे जोडमूळ संख्या ह्या किती आहेत जोड्या 8 जोड्या आहेत. त्यानंतर अजून याच्यावरती प्रश्न येतो लक्षात घ्या 1 ते 100 मधल्या सर्व मूळ संख्यांची बेरीज. सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे 1060 आहे. त्याचबरोबर 1 ते 25 मधल्या सर्व मूळ संख्यांची बेरीज जी आहे ती बेरीज किती आहे 100. 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते.
मागच्या व्हिडिओमध्ये याच्या लक्षात घ्या हा घटक आपण घेतला होता. तर अदला बदल केल्यास या ठिकाणी लक्षात घ्या मूळ संख्याच मिळतात. अशा संख्या किती आहेत? 9 आहेत. लक्षात घ्या. आता या ठिकाणी पहा 11 पासून 100 पर्यंत मूळ संख्या लिहूया आपण. 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. आता या ठिकाणी ह्या ज्या मूळ संख्या आहेत या मूळ संख्यांच्या अंकांची आपल्याला काय करायचे आहे? आदला बदल करायचे. आदला बदल केली तर 11, 31, 71, 91, 32, 92, 13, 73, 14, 34, 74, 35, 95, 16, 76, 17, 37, 97, 38, 98 आणि 19. अशा पद्धतीने अदलाबदल केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? संख्या मिळणार आहेत. आता याच्यामध्ये ज्या काही समसंख्या आहेत त्या समसंख्या अगोदर मी काय करतोय? पुसून टाकतोय. 32, 92, 14, 34, 74, 35 आणि 95 या संख्यांच्या एकक स्थानी 5 आहे म्हणजे या संख्यांना 5 ने भाग जातो. 16, 76 समसंख्या आहेत. 38, 98 या देखील काय आहेत? समसंख्या आहेत. आता त्यानंतर पहा 13च्या पाड्यामध्ये काय येणार आहे? 91 येणार आहे. 13 7 91. आता पहा या ठिकाणी 11 मूळ आहे, 31 मूळ आहे, 71 मूळ आहे, 13 मूळ आहे, 73 मूळ आहे, 17 मूळ आहे, 37 मूळ आहे, 97 मूळ आहे, त्याचबरोबर 79 देखील काय आहे? मूळ संख्या आहे. आता किती संख्या झाल्या पहा? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 संख्या ज्या आहेत त्या 9 संख्या आपल्याला मूळ संख्यांची अदलाबदल केली असता, अंकांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळतात. अशा आपल्याला किती संख्या मिळाल्या? 9 संख्या मिळाल्या. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते 4 हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. पाच अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती? पर्याय काय आहेत? 5, 44, 43, 42, 41. आता या ठिकाणी पहा 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 5 मोठ्यात मोठा अंक 9 आपण किती वेळा लिहूया? 5 वेळा लिहूया. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या कसली संख्या विचारली? सम विचारली. मग ही विषम आहे म्हणून या ठिकाणी 9 न लिहिता आपल्याला या ठिकाणी 9च्या अगोदरचा अंक 8. आता ही काय झाली? समसंख्या झाली. त्यानंतर 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. आता 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 1000. परंतु आपल्याला या ठिकाणी विषम विचारली ही सम आहे. मग विषम करण्यासाठी याच्या पुढचा अंक कोणता आहे? 1. यांच्यामधला आपल्याला काय काढायचा आहे? फरक म्हणजे या दोघांची वजाबाकी. 8तून 1 गेला 7, 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, 9तून 1 गेला 8, 9 आलेल्या उत्तरातील फरकातील सर्व अंकांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. 9 1 9, 9 2 18, 9 3 27 अधिक 8 आणि 7 15, 7 आणि 5 12, 2 आजचा गेला 1, 2 आणि 1 3 आणि 4. आलेल्या फरकातील अंकांची बेरीज जी आहे ती अंकांची बेरीज आपली या ठिकाणी किती आली? 42. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. x+5 ही समसंख्या आहे तर तिच्या मागील 12वी विषम संख्या पुढीलपैकी कोणती? पर्याय काय आहेत पहा? x+28, x+18, x+16 आणि x+18. आता या ठिकाणी दिलेली संख्या काय आहे पहा? x+5. x+5 ही काय आहे? लक्षात घ्या समसंख्या आहे. विचारले काय? तिच्या माग जायचं आहे म्हणजे या ठिकाणी काय येणार? वजाबाकीचं चिन्ह येणार. 12वी विषम संख्या. आता विचारली काय? विषम संख्या विचारलेली आहे. 2 विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो. असा फरक किती वेळा घ्यायचा आहे आपल्याला? 12 वेळा घ्यायचा आहे. म्हणजे 12 गुणिले 2 करावं लागेल आपल्याला. आता समच्या अगोदरची विषम विचारली म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 1 आपल्याला माग
जातोय म्हणजे या ठिकाणी आपल्याला अधिक किती करावं लागणार आहे, 1 करावं लागणार आहे. कारण पहिल्या सम आणि विषम संख्येमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या फक्त 1चा फरक असणार आहे, परंतु आपण या ठिकाणी हा 2चा फरक घेतल्यामुळे या ठिकाणी काय करावं लागेल, मागे जायचं आहे म्हटल्यानंतर वजाबाकी 12 दुनी 24 आणि त्याच्यामध्ये अधिक काय करावं लागेल, 1 करावं लागेल. हे x अधिक 5 ला x अधिक 5 वजा 12 दुनी 24 अधिक 1. आता पहा x ला x अधिक 5 अधिक 1 अधिक 6 वजा 24 x ला x 6 मधून आपल्याला काय करायचं आहे, 24 घालवायचा आहे. 6 मधून 24 जात नाही, 24 मधून 6 गेले किती राहिले पहा 18. 24 ही संख्या मोठी आहे, त्याचं चिन्ह कोणतं आहे, मायनस, म्हणून या ठिकाणी काय येणार आहे, मायनस. म्हणजे लक्षात घ्या x अधिक 5 ही एक समसंख्या आहे, तर तिच्या मागील 12वी विषम संख्या जी आहे ती 12वी विषम संख्या कोणती आली, x वजा 18. पर्याय क्रमांक 4 x वजा 18 हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे. आता 21 ते 50च्या दरम्यानच्या आपल्याला काय लिहायचे आहेत, मूळ संख्या लिहायची. आता 21 ते 50च्या दरम्यानच्या मूळ संख्या कोणत्या आहेत पहा, 23 29 31 37 41 43 47 अशा या लक्षात घ्या 21 ते 50 पर्यंतच्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. या मूळ संख्यांची आपल्याला काय करायचे, बेरीज करायची. आता बेरीज करताना पहा 7 आणि 3 10, 9 आणि 1 10, 3 आणि 7 10, म्हणजे या ठिकाणी 10 20 30, 30 आणि 1 31, 31 1 हातचा गेला 3, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 2 22, 22 आणि 3 25. 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज या ठिकाणी लक्षात घ्या किती आली, 251. 251 हे 200 पेक्षा कितीने जास्त आहे हे काढण्यासाठी आपल्याला 251 मधून 200 काय करावे लागतील, वजा करावे लागतील. एकातून 0 गेला 1, 5तून 0 गेला 5, 2तून 2 गेला 0. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा या ठिकाणी कितीने जास्त आहे, 51 जास्त आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे, तर 17ने भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती. आता या ठिकाणी लक्षात घ्या x ही 17ने निशेष भाग जाणारी काय आहे, विषम संख्या आहे. लक्षात घ्या काय आहे, x काय आहे, विषम संख्या. विषम संख्येनंतर काय येणार आहे, सम येणार आहे. सम नंतर काय येणार आहे, विषम येणार आहे. विषम नंतर काय येणार आहे, सम येणार आहे. 17च्या पाड्यातल्या संख्या 17ने भाग जातोय म्हणजे 17च्या पाड्यातल्या संख्या लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी 17 चा फरक असेल, या ठिकाणी 17 आणि या ठिकाणी 17, म्हणजे 17 1 17, 17 2 34, 17 3 51 चा काय होणार आहे, फरक येणार आहे. पण या ठिकाणी विचारले काय पहा, x ही काय आहे, भाग जाणारी विषम संख्या आहे, त्याच्या पुढील विचारले, पुढील म्हणजे अधिक करावं लागेल. ही पहिली समसंख्या आहे लक्षात घ्या, आणि ही दुसरी काय आहे, समसंख्या आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 17 1 17, 17 2 34, 17 3 51 अधिक 51 आपल्याला या ठिकाणी करावं लागतील. म्हणजे x अधिक 51 ही 17ने निशेष भाग जाणारी x च्या पुढची काय आहे, समसंख्या आहे. पहा या ठिकाणी लक्षात घ्या काय गणितामध्ये दिलेलं आहे, x ही 17ने भाग जाणारी विषम संख्या आहे. 17च्या पाड्यामध्ये संख्या जर तुम्ही पाहिले तर 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या एक संख्या विषम, एक संख्या सम, एक संख्या विषम, एक संख्या सम अशा पद्धतीने येते. मग x ला 17ने भाग जातो, x ही काय आहे लक्षात घ्या, विषम संख्या आहे. विषम संख्येनंतर काय येणार आहे, सम येणार आहे. सम नंतर काय येणार आहे, विषम येणार आहे. आणि विषम नंतर काय येणार आहे, सम. दुसरी सम विचारले, ही पहिली सम असेल आणि ही दुसरी सम असेल. प्रत्येक संख्येमध्ये 17ने भाग जातो म्हणजे 17चा काय असणार आहे, फरक असणार आहे. पुढची विचारली लक्षात घ्या 17 1 17, 17 2 34, 17 3 51.
पहिली या ठिकाणी विषम संख्या x आहे आणि त्याच्या पुढची दुसरी सम या ठिकाणी कितीचा फरक असेल 51चा फरक असेल. पुढची विचारल्यामुळे या ठिकाणी मध्यभागी काय द्यायचं आहे बेरजेचं चिन्ह द्यायचं आहे x अधिक 51. पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असेल उत्तर असेल. 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या टिंबटिंब जोड्या आहेत 8, 6, 10, 12. आता जोडमूळ संख्या आपण कशाला म्हणतो ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान काय असते एक संयुक्त संख्या असते त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. किंवा दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असं देखील म्हटलं जातं. आता 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या अशा किती जोड्या आहेत 8 जोड्या आहेत. लक्षात घ्या कोणत्या 8 जोड्या आहेत 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 आणि 71 73. लक्षात घ्या 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत 8 जोड्या आहेत. पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असेल उत्तर असेल. क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता आपल्याला ज्यावेळेस बेरीज काढायची आहे त्यावेळेस बेरीज काढण्यासाठी या ठिकाणी आपण सूत्र कोणतं सांगतो प्रत्येक वेळेस पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. आता या ठिकाणी पहा आपल्याला कुठून कुठपर्यंत विचारलेलं आहे 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे. त्याच्यामधली पहिली संख्या कोणती आली 21 अधिक शेवटची संख्या कोणती आहे 90 छेद 2. आता आपल्याला एकूण संख्या काढायची आहे 1 ते 90 पर्यंत एकूण संख्या किती होतात 90. पण ह्याच्यामधल्या पहिल्या 20 संख्या काय झालेल्या नाहीत आलेल्या नाहीत. म्हणजे 90 मधल्या 20 संख्या गेल्या म्हणजे किती संख्या राहिल्या 70. म्हणजे 21 ते 90 पर्यंत या ठिकाणी एकूण संख्या किती होतात 70. म्हणून गुणिले काय करावं लागेल 70 करावं लागेल. 1 अधिक 0 1 9 आणि 2 11 111 छेद 2 गुणिले या ठिकाणी किती आहे 70. बे 1 बे त्रिक 6 7तून 6 गेला राहिला 1 बे पंचे 10. राहिलं काय पहा आपलं 111 गुणिले 35. आता या ठिकाणी साइडला आपण 111 गुणिले 35 करूया. 35 ला आपण डायरेक्ट 111 ने गुणूया. 111 पाचे 555 म्हणजे 5 हातचा गेला 55. 111 त्रिक 333. 5 आणि 3 8 5 आणि 3 8 3 आला 3 388. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज जी आहे ती बेरीज या ठिकाणी किती आली 3885. 3885 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय असेल उत्तर असेल. पुढील पैकी कोणत्या संख्यांनी 1 ते 10 यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरीजेला भाग जात नाही. 2 अचूक पर्याय निवडा. आता 1 ते 10 संख्या सांगितलेली आहे. 1 ते 10 संख्यामध्ये एकही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणजे राहिल्या कोणत्या संख्या 2 ते 10 संख्या राहिल्या. आता आपल्याला माहित आहे काय माहित आहे रूल 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज जी आहे ती बेरीज या ठिकाणी काय येणार आहे 55 येते. त्याच्यामध्ये एकही संख्या गेली म्हणजे या ठिकाणी 55 मधून 1 गेला राहिला काय 54. म्हणजे 2 ते 10 ची बेरीज जी आहे ती 2 ते 10 ची बेरीज या ठिकाणी किती आली लक्षात घ्या 54 आली. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या या 54 ला कोणत्या संख्यांनी भाग जात नाही 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. 3 ने 54 ला भाग जातो लक्षात घ्या 5 आणि 4 9 3 च्या पाड्यात 9 आहे 6 9 54. 4 आणि 8
8च्या पाड्यात 54 नाही, म्हणजे या ठिकाणी 4 आणि 8 न या 54ला भाग जात नाही. 5च्या पाड्यात 54 येत नाही, 11च्या पाड्यात 54 येत नाही, म्हणजे 5 व 11 देखील या ठिकाणी 54ला भाग जात नाही. 9 सख्ख 54, 18 त्रिक 54, 9 आणि 18 ने या ठिकाणी 54ला भाग जातो. म्हणजे बेरजेला भाग न जाणाऱ्या जोड्या ज्या आहेत त्या जोड्या या ठिकाणी कोणत्या आल्या? 4 व 8 आणि 5 व 11. या ठिकाणी लक्षात घ्या, 2 अचूक पर्याय कंसामध्ये तुम्हाला सूचना दिलेली असते, त्या पद्धतीनं 2 पर्याय तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये 2 आणि 3 या ठिकाणी काय केले पाहिजेत? अशा प्रश्नांचे रंगवले पाहिजेत. 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 87 आहे, तर मधली संख्या कोणती? 3 संख्या देऊ द्या, 5 संख्या देऊ द्या, 7 संख्या देऊ द्या, आणि त्यांची बेरीज जर दिली असेल आणि मधली संख्या जर काढायला सांगितली असेल तर मधली संख्या ही लक्षात घ्या त्यांची काय असते? सरासरी असते. मधली संख्या काढण्यासाठी या ठिकाणी सूत्र आहे, लक्षात घ्या. मधली संख्या कशी काढायची लक्षात घ्या. मधली संख्या बरोबर बेरीज छेद एकूण संख्या, बेरीज छेद एकूण संख्या. आता या ठिकाणी लक्षात घ्या, बेरीज किती दिलेली आहे संख्यांची? 87 दिलेली आहे. आणि या ठिकाणी एकूण संख्या किती आहेत लक्षात घ्या? 3. आपण 3 न भाग घालूया. 3 दुने 6, 8तून 6 गेला, राहिला 2, 3 9 27. मधली संख्या जी आहे ती मधली संख्या या ठिकाणी काय येणार आहे? 29. लक्षात घ्या, मधली संख्या 29. त्याच्या अगोदरची या ठिकाणी लक्षात घ्या संख्या काय येणार आहे? 28. आणि 29 नंतरची संख्या कोणती येणार आहे? 30. बघा याची बेरीज करून 87 येते का? 8 आणि 9 17 अधिक 0 7, हातचा गेला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6 आणि 2 8. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 3 संख्या देऊ द्या, 5 संख्या देऊ द्या, 7 संख्या देऊ द्या, या संख्यांची बेरीज जर दिलेली असेल तर बेरीज दिली असता मधली संख्या काढायची आहे. मधली संख्या काढायची आहे म्हणजेच लक्षात घ्या त्यांची काय आहे? सरासरी आहे. लक्षात घ्या. मग मधली संख्या काढण्यासाठी या ठिकाणी सूत्र सर्वांनी ध्यानात ठेवायचं आहे. मधली संख्या बरोबर बेरीज छेद एकूण संख्या. या ठिकाणी बेरीज 87 दिली होती आणि एकूण संख्या 3 दिल्या होत्या. 3 ना आपण 87 ला भागलं त्यावेळेस भागाकार काय आला? 29. पर्याय क्रमांक 2 ही त्याचं काय असेल? उत्तर असेल. 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 125 आहे, तर मोठी संख्या काढायला सांगितलेली आपल्याला. पर्याय काय दिले पहा? 23 25 27 30. आता लक्षात घ्या, या ठिकाणी 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती दिलेली आहे? 125 दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला काय करता येईल? मधली संख्या काढता येईल. पहिल्यांदा मधली संख्या बरोबर काय सूत्र दिलं होतं पहा आपण? मधली संख्या बरोबर बेरीज छेद एकूण संख्या, बेरीज छेद एकूण संख्या. आता या ठिकाणी 5 संख्यांची बेरीज किती दिली पहा? 125. एकूण संख्या या ठिकाणी किती आहे? 5. आपण 5 ने भाग घालूया. 5 दुने 10, 12तून 10 गेला, राहिला 2, 5 5 25. मधली संख्या जी आहे ती मधली संख्या या ठिकाणी किती आली? लक्षात घ्या, 25 आली. आता 5 संख्यामधली मधली संख्या कोणती असणार आहे? तिसरी असणार आहे. मग त्याच्या अगोदरची 24, त्याच्या अगोदरची 23, 23 24 25 आणि याच्या इकडे 2 असणार आहेत म्हणजे 26 आणि 27. आता या ठिकाणी लक्षात घ्या, त्यात 5 क्रमवार नैसर्गिक संख्या कोणत्या आल्या? 23 24 25 26 27. वाटलं तर यांची बेरीज करून पहा, पण 125 येते का? 7 आणि 6 13, 13 आणि 5 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 25 ची 5 हातचा गेला 2, 2 दुने 4 दुने 6 दुने 8 दुने 10 आणि 2 12, म्हणजे 125 बेरीज झाली. याच्यामधली आपल्याला काय विचारलेले आहे? मोठी संख्या विचारलेली आहे. याच्यामधली मोठी संख्या जी आहे ती मोठी संख्या या ठिकाणी किती आली? 27. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज काय आहे? 55 आहे. तर सर्वात मोठी विषम संख्या कोणती? आता या ठिकाणी याच्या अगोदरची गणित आपण क्रमवार नैसर्गिक संख्या पाहिल्या. आता या ठिकाणी काय दिलेले आहे? 5 क्रमवार विषम संख्या दिलेली आहेत. मग आता या ठिकाणी आपली कोणती संख्या निघणार आहे? मधली विषम संख्या निघणार आहे. लक्षात घ्या, मधली विषम संख्या बरोबर बेरीज छेद एकूण संख्या. आता या ठिकाणी पहा बेरीज किती दिलेली आहे?
बेरीज दिलेली आहे 55 आणि या ठिकाणी आपल्याला संख्या एकूण संख्या किती दिलेली आहे 5 म्हणजे 55 ला या ठिकाणी 5 ने भागलं तर भागाकार किती येणार आहे 11. मधली संख्या या ठिकाणी किती आली लक्षात घ्या 11. 5 संख्यामधली मधली संख्या कोणती असते तिसरी, दुसरी, पहिली 1 2 3 4 आणि 5. आता ह्या क्रमवार कसल्या संख्या आहेत विषम संख्या आहेत. मग 11च्या अगोदरची विषम संख्या 9, 9च्या अगोदरची विषम संख्या 7, 11 नंतर येणारी विषम संख्या 13, 13 नंतर येणारी विषम संख्या 15. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे सर्वात मोठी विषम संख्या कोणती. सर्वात मोठी विषम संख्या जी आहे ती विषम संख्या किती असणार आहे 15. पर्याय क्रमांक 4 ही त्याचं काय असेल उत्तर असेल. पाच क्रमवार समसंख्यांची बेरीज 130 आहे तर सर्वात लहान समसंख्या कोणती. पर्याय काय दिले 22, 24, 28 आणि 30. आता या ठिकाणी लक्षात घ्या पाच क्रमवार समसंख्यांची बेरीज दिलेली आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय निघणार आहे मधली समसंख्या निघणार आहे. मधली समसंख्या बरोबर काय सूत्र येणार बेरीज छेद एकूण संख्या. आता या ठिकाणी पहा बेरीज या ठिकाणी किती दिलेली आहे बेरीज किती दिलेली आहे 130 छेद एकूण संख्या या ठिकाणी किती दिलेली आहे 5. आपण 5 ने भाग घालूया 5 दुने 10, 13 ने 10 गेला राहिला 3, 5 सख 30. आता या ठिकाणी 26 ही काय आली मधली संख्या आली. 5 संख्यामध्ये मधली संख्या कोणती असणार आहे तिसरी, दुसरी, पहिली, चौथी आणि या ठिकाणी पाचवी. 26च्या अगोदरची समसंख्या 24, 24च्या अगोदरची समसंख्या 22, 26 नंतरची समसंख्या 28, 28 नंतरची समसंख्या 30. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेले आहे सर्वात लहान समसंख्या विचारलेली आहे. सर्वात लहान समसंख्या या ठिकाणी काय आली 22. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय असेल उत्तर असेल. दोन संख्यांची बेरीज 36 आहे व त्यामधील फरक 12 आहे तर मोठी संख्या कोणती. आता हे उदाहरण प्रत्यक्षात दोन पद्धतीने आपण मी तुम्हाला एक सूत्राच्या सहाय्याने देखील सांगतो. आणि दोन संख्यांची बेरीज आता दोन संख्या एक संख्या आपण x घेऊया आणि दुसरी संख्या काय घेऊया y घेऊया. या दोघांची बेरीज जी आहे ती दोघांची बेरीज या ठिकाणी किती दिलेली आहे 36 दिलेली आहे. आणि त्यांच्यामधला फरक म्हणजे या दोघांची काय करावं लागेल आपल्याला वजाबाकी x वजा y बरोबर या ठिकाणी किती दिलेला आहे फरक 12 दिलेला आहे. मग आता याची बेरीज पहा x अधिक x 2x प्लस y मायनस y काय झाला कॅन्सल झाला 6 आणि 2 8 3 आणि 1 4. आपल्याला x ची किंमत काढायची आहे x बरोबर 48. इकडे 2 न गुणला इकडे 2 न आपल्याला काय करावं लागेल भागावं लागेल. x बरोबर 2 दुने 4 2 चौक 8 म्हणजे मोठी संख्या जी आहे ती मोठी संख्या या ठिकाणी आपली किती आली 24 आली. आता आपण लहान संख्या काढूया. लहान संख्या काढण्यासाठी या ठिकाणी दोघांची बेरीज 36 दिली म्हणजे 36 मधून आपल्याला 24 काय करावं लागेल वजा करावं लागेल. 6 तून 4 गेला राहिला 2, 3 तून 2 गेला राहिला 1. या ठिकाणी मोठी संख्या 24 आली लहान संख्या काय आली 12 आली. आता याच्यासाठी प्रत्यक्षात सूत्र पाहूया आपण. ज्यावेळेस आपल्याला मोठी संख्या काढायची आहे मोठी संख्या बरोबर बेरीज अधिक फरक, बेरीज अधिक फरक छेद 2. आता या ठिकाणी पहा बेरीज किती दिली त्या दोन संख्यांची 36 अधिक या ठिकाणी फरक किती दिलेला आहे 12 दिलेला आहे छेद 2. 6 आणि 2 8 3 आणि 1 4 छेद 2. 2 दुने 4 2 चौक 8. मोठी संख्या जी आहे ती मोठी संख्या या ठिकाणी किती आली 24 आली. आणि लहान संख्या ज्यावेळेस आपल्याला काढायची आहे त्यावेळेस काय करायचं पहा. लहान संख्या बरोबर बेरीज वजा फरक, त्या दोन संख्यांची बेरीज वजा त्या दोन संख्यांमधला फरक छेद काय घ्यायचा आहे 2 घ्यायचा आहे. आता त्या दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी किती दिली पहा 36 दिलेली आहे वजा त्या दोन संख्यांमधला फरक जो आहे तो फरक किती दिलेला आहे 12 दिलेला आहे. छेद या ठिकाणी काय येणार आहे 2 येणार आहे. 6 तून 2 गेला राहिला 4, 3 तून 1 गेला राहिला 2 छेद 2. आपण 2 न भाग घालूया 2 दुने 4. लहान संख्या जी आहे ती लहान संख्या या ठिकाणी किती आली
12 आली. उत्तर टॅली करा. या ठिकाणी ह्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल किंवा या ठिकाणी या सूत्राच्या सहाय्याने देखील हे उदाहरण सोडवलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज 36 आणि त्यामधील फरक जर 12 असेल तर मोठी संख्या जी आहे ती मोठी संख्या या ठिकाणी किती आली? 24 आलेली आहे. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 37 आहे तर मोठी संख्या कोणती? आता क्रमवार नैसर्गिक संख्यांमधील काय दिलेला आहे? वर्गातील फरक दिलेला आहे. त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी मोठी संख्या कोणती याच्यासाठी एक क्लुप्ती वापरायची आहे. मोठी संख्या बरोबर या ठिकाणी लक्षात घ्या, मोठी संख्या बरोबर फरक अधिक 1 छेद 2. आता फरक किती दिलाय पहा, 37 अधिक 1 छेद 2. 37 आणि 1 38, 38 छेद 2 बेक बे 38 3 मधून 2 याला राहिला 1 92 18. म्हणजे मोठी संख्या जी आहे ती मोठी संख्या या ठिकाणी किती आली? 19 आली. आणि लहान संख्या कशी काढायची आहे पहा, लहान संख्या बरोबर फरक वजा 1 छेद 2. आता फरक किती दिलेला आहे या ठिकाणी? 37 वजा 1 छेद 2. 37 मधून 1 गेला राहिला 36 छेद 2. 36 ला 2 न भागले या ठिकाणी किती आलेला आहे? 18 आलेला आहे. आता आपण प्रत्यक्षात या दोन संख्या कोणत्या आल्या लक्षात घ्या, 19 आणि 18. प्रत्यक्षात सोडवून पाहूया. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा वर्ग. 19 चा वर्ग या ठिकाणी किती आहे? 361. आणि 18 चा वर्ग जो आहे तो 18 चा वर्ग किती आहे? 324. एकातून 4 जात नाही, कुसना घेतला. 11तून 4 गेला 7, 2 आणि 3, 6तून 3 गेला 3, 3तून 3 गेला 0. म्हणजे या ठिकाणी फरक 37 आला. म्हणजे या ठिकाणी मोठी संख्या जी आहे ती मोठी संख्या या ठिकाणी किती आली? 19 आली. लक्षात घ्या, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक दिला तर मोठी संख्या काढण्यासाठी फरक अधिक 1 छेद 2 व लहान संख्या काढण्यासाठी फरक वजा 1 छेद 2 या सूत्राचा वापर करून मोठी संख्या आणि लहान संख्या जी आहे ती काय करायची आहे? काढायची आहे. दोन क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक 100 आहे तर मोठी संख्या कोणती? आता या ठिकाणी लक्षात घ्या, समसंख्या आहेत लक्षात घ्या. मग समसंख्यांच्या वर्गातील फरक दिलाय त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी मोठी संख्या विचारली. याच्यासाठी देखील एक सूत्र आहे. मोठी संख्या काढण्यासाठी मोठी संख्या बरोबर फरक अधिक 4 छेद 4. आता फरक किती दिलाय पहा, 100 अधिक 4 छेद 4. 100 आणि 4 104 छेद 4. 4 ने भाग घाला. 4 दुने 8, 10तून 8 गेला राहिला 2, 4 सख 24. म्हणजे मोठी संख्या जी आहे ती मोठी संख्या या ठिकाणी किती आली? 26 आली. आणि लहान संख्या काढण्यासाठी सूत्र आहे लक्षात घ्या, लहान संख्या बरोबर फरक वजा 4 छेद 4. आता फरक किती दिलेला आहे? 100. 100 वजा 4 छेद 4. 100 मधून 4 गेला किती राहिला? 96. 96 छेद 4. 4 दुने 8, 9तून 8 गेला राहिला 1, 4 16. आता आपण प्रत्यक्षात या ठिकाणी काय करूया? त्यांच्या वर्गातला फरक काढूया. 26 चा वर्ग काय आहे? 676. आणि 25 चा वर्ग काय? 24 चा वर्ग काय आहे? 576. 6तून 6 गेला 0, 7तून 7 गेला 0, 6तून 5 गेला 1. म्हणजे त्याच्यातला फरक जो आहे तो वर्गातील फरक किती आला? 100. म्हणजे लक्षात घ्या, दोन क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक दिला असता मोठी संख्या काढण्यासाठी या ठिकाणी लक्षात घ्या फरक अधिक 4 छेद 4 आणि लहान संख्या काढण्यासाठी फरक वजा 4 छेद 4 या दोन सूत्राचा उपयोग करून लहान संख्या आणि मोठी संख्या काय करायची आहे? काढायची आहे. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? दुप्पट, निमपट, चौपट, पावपट. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी. आता या ठिकाणी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि ही 5वी, या अशा 5 संख्या आहेत लक्षात घ्या. आणि 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी ही काय असते? मधली संख्या असते. सरासरी किती दिलेली आहे? 12. म्हणजे मधली संख्या काय येणार आहे? 12. या सर्व संख्या काय आहेत? समसंख्या. 12च्या अगोदरची समसंख्या 10, 10च्या अगोदरची समसंख्या 8,
12च्या पुढची समसंख्या 14, 14च्या पुढची समसंख्या 16. आता काय म्हटलेलं आहे पहा, सर्वात लहान समसंख्या, सर्वात लहान समसंख्या कोणती आहे 8. सर्वात मोठ्या समसंख्येच्या सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे 18. किती पट आहे हे काढण्यासाठी, ही मोठी संख्या काय आहे 16, किती पट आहे हे काढण्यासाठी 8 ला आपल्याला काय करावं लागेल 16 ने भागावं लागेल. 8 एके 8, 8 दुने 16, किती आलं 1/2. 1/2 म्हणजे काय झाला अर्धा भाग झाला, म्हणजेच काय झाला निम्मा भाग झाला. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे निमपट हे उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असेल उत्तर असेल. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यापैकी मधली संख्या कोणती. आता बेरीज दिली लक्षात घ्या, आपल्याला विचारलंय काय मधली संख्या. आपलं झालेलं आहे या ठिकाणी हे सूत्र, मधली संख्या बरोबर बेरीज छेद एकूण संख्या. मधली संख्या बरोबर बेरीज छेद एकूण संख्या. आता मधली संख्या काढायला सांगितली, त्या 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती दिलेली आहे 153. एकूण संख्या या ठिकाणी किती आहे 3. 3 ना आपण भाग घालूया, 3 15, 3 एके 3. लक्षात घ्या 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे. त्यावेळेस त्यापैकी मधली संख्या जी आहे ती मधली संख्या काढण्यासाठी बेरीज छेद एकूण संख्या हे सूत्र वापरायचं. उत्तर जे आहे ते उत्तर किती आलेलं आहे 51 आलेलं आहे. सर्वांत लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वांत मोठी सममूळ संख्या यांचा गुणाकार किती. आता या ठिकाणी पहा, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या विचारलेली आहे. आता विषम आपल्या या ठिकाणी 2 अंकी संख्या कुठून चालू होतात 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 डॅश डॅश डॅश. आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेले आहे संयुक्त विषम संख्या. आता या ठिकाणी 10 काय आहे सम आहे, 11 काय आहे मूळ आहे, 12 काय आहे सम आहे, 13 काय आहे मूळ आहे, 14 काय आहे सम आहे, 15 ही बघा लक्षात घ्या. आता सर्वात लहान 2 अंकी ही 15 जी आहे ती काय आहे संयुक्त संख्या आहे, त्याचबरोबर काय आहे विषम संख्या आहे. म्हणजे 2 अंकी सर्वात लहान संयुक्त विषम संख्या जी आहे ती किती आली 15 आली. आणि त्याचबरोबर सर्वात मोठी सममूळ संख्या, सममूळ संख्या कोणती आहे लक्षात घ्या, फक्त एकच आहे सममूळ संख्या, ती कोणती आहे 2. यांचा आपल्याला काय करायला सांगितलं आहे गुणाकार करायला सांगितलेला आहे. 15 दुने 30. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय असेल उत्तर असेल. 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. आता या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे 21 ते 40. आता आपला रूल माहित पाहिजे आपल्याला. काय रूल आहे, क्रमाने येणाऱ्या 10 नैसर्गिक सम आणि विषम संख्यांच्या बेरजेमध्ये कितीचा फरक असतो 5चा फरक असतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 21 ते 30 5चा फरक आणि 31 ते 40 5चा फरक, म्हणजे 5 आणि 5 10चा काय येणार आहे फरक येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असेल 10 उत्तर असेल. लक्षात ठेवा या ठिकाणी साधी आणि सोपी ट्रिक लक्षात ठेवायची आहे. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 10 नैसर्गिक संख्यामध्ये समसंख्या आणि विषम संख्यांच्या बेरजेमध्ये 5चा फरक असतो. 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांच्या बेरजेत मधला काय विचारलेला आहे फरक विचारलेला आहे. 21 ते 40 मध्ये 21 ते 30 या 10 संख्या आणि 31 ते 40 या 10 संख्या, म्हणजे 21 ते 30 या संख्यामध्ये समसंख्यांच्या आणि विषम संख्यांच्या बेरजेमध्ये कितीचा फरक आहे 5चा, आणि 31 ते 40 मध्ये समसंख्यांच्या आणि विषम संख्यांच्या बेरजेमध्ये कितीचा फरक आहे 5चा. असे 5 आणि 5 10, 10चा याच्यामध्ये काय असेल फरक असेल. समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा काय असेल 10 ने जास्त असेल. 5 क्रमागत समसंख्यांची बेरीज 660 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 5 क्रमागत समसंख्या संख्यांची काय दिलेली आहे बेरीज दिलेली आहे. या बेरजेवरून या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला काय काढता येईल मधली संख्या काढता येईल. मग मधली समसंख्या बरोबर या ठिकाणी काय सूत्र येणार पहा,
मधली समसंख्या बरोबर बेरीज छेद एकूण संख्या, बेरीज छेद एकूण संख्या। आता या ठिकाणी बेरीज किती आहे पहा 660, छेद एकूण संख्या किती आहेत या ठिकाणी 5। 5 न आपण 660 ला बघूया, 5 एके 5, 7 न 5 गेला राहिला 1, 5 त्रिक 15, 16 न 15 गेला राहिला 1, 5 दुने 10। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 5 क्रमांक समसंख्यांची बेरीज 660 आहे। बेरीज दिली असता त्या ठिकाणी लक्षात घ्या त्यांची सरासरी म्हणजे काय असते, मधली संख्या असते। मधली संख्या काढण्यासाठी बेरीज छेद एकूण संख्या हे सूत्र वापरायचं। 5 संख्या आहेत लक्षात घ्या, 5 संख्यामध्ये मधली संख्या ही काय असणार आहे, तिसरी संख्या असणार आहे, ती काय आहे 132, दुसरी, पहिली, चौथी आणि पाचवी। आता या ठिकाणी ह्या क्रमागत काय आहेत, समसंख्या आहे। मग 130 च्या अगोदरची समसंख्या 132 च्या अगोदरची समसंख्या 130, 130 च्या अगोदरची समसंख्या 128, 132 नंतर समसंख्या कोणती आहे 134 आणि 134 नंतर समसंख्या कोणती आहे 136। याच्यामध्ये काय विचारले पहा, सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती। सर्वात लहान संख्या कोणती आली 128 आणि सर्वात मोठी संख्या कोणती आली 136। 128 अधिक 136, 8 आणि 6 14 4 हातचा गेला 1, 2 आणि 3 आणि 3 6, 1 आणि 1 2, 264। पर्याय क्रमांक 2 ही त्याचं काय असेल, उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर या व्हिडिओची लिंक आपल्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका।